नमस्कार, वेलकम बॅक दिव्यांगी लाईफस्टाईल. जसं आपला पहिल्या सेगमेंटमध्ये आपण पहिले 15 टिप्स बघितल्या आणि त्याबद्दल आय एम शुअर की तुम्ही सगळेजण त्या फॉलो आता करायला सुरुवात कराल. सो आता आपण पुढच्या पॉईंट्सकडे वळूया जे खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत, जास्त तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट करून देणाऱ्यातले आहेत, खूप पैसे वाचवू शकता तुम्ही ते फॉलो केलेत तर सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर हा व्हिडिओ लाईक केला नसेल, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तिकडे बेल आयकन आहे त्याला दाबा, सो दॅट आपले पुढच्या ज्या सगळ्या सिरीज येणार आहेत फायनान्स रिलेटेड त्याचे सगळे व्हिडिओज तुम्हाला आधी मिळतील. ह्या सेगमेंटमधला आपला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल्स. इलेक्ट्रिसिटी बिल हा एक दर महिन्यातल्या खर्चांमधला खूप इम्पॉर्टंट खर्च आहे आणि त्याच्यात आपली बऱ्यापैकी मोठी अमाऊंट खर्च होते. सो जर ह्या गोष्टीकडे जर तुम्ही थोडंसं दक्षतेने लक्ष दिलं तर बऱ्यापैकी तुमच्या बिलामध्ये कमतरता येऊ शकते. फॉर एक्झाम्पल फ्रीज सगळ्यात जास्त जे इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करतं ते म्हणजे तुमचा AC, गीझर, त्याच्यानंतर मग तुमचा TV आहे, बऱ्याच गोष्टी येतात मग त्याच्यानंतर. सो ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. जेव्हा गरज नसेल तेव्हा AC वापरू नका, फॅनवरती चालवा. दुसरी गोष्ट म्हणजे ACला ऑटोमॅटिक मोडवरती ठेवा की एक स्पेसिफिक टेम्परेचर झाल्यानंतर तो ऑटो मोडवरती जातो, तो थांबतो, त्याच्यानंतर पुन्हा तो आपोआप सुरू होतो, ह्या मोडवरती ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे बल्ब्स, LED बल्ब्स यूज करा. ते घेताना थोडेसे महाग पडतात पण ते तुमचे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन कमी करतात. सो तुमचं बिल बऱ्यापैकी कमी येऊ शकतं. सो यूज LED बल्ब्स. तिसरी गोष्ट म्हणजे गीझर. बरीच लोक मी पाहिलेलं आहे की गीझर ऑन करून ठेवतात आंघोळीला जाण्यापूर्वी आणि त्याच्यानंतर मग तो ऑनच राहतो गीझर. मग त्याच्यानंतर अचानक आठवतं की अरे गीझर ऑन राहिला. पण लक्षात ठेवा गीझर हा सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करतो. सो नेक्स्ट पॉईंट आहे लाईट आणि फॅन. सो ज्या रूममध्ये तुम्ही आहात तेव्हा तुम्ही लावता न चुकता, त्याच्यासाठी आपल्याला आठवण करून द्यावी लागत नाही. पण काम झाल्यानंतर जेव्हा आपण त्या रूममधून बाहेर पडतो त्यावेळी मात्र आपण फॅन आणि लाईट चालू ठेवूनच बाहेर पडतो. जास्तीत जास्त आपण फॅन बंद करतो पण लाईट बंद नाही करत. सो असं करू नका. काम झाल्यानंतर लाईट आणि फॅन लक्ष देऊन बंद करा. जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये काही बघत असाल, काढत असाल, त्यावेळेला जितक्या लवकर आपलं काम होईल ह्याच्याकडे लक्ष द्या. मी काही घरांमध्ये खरंच म्हणजे अनफॉर्च्युनेटली पाहिलेलं आहे की लोक फ्रीजचा सत्ताड दरवाजा उघडा ठेवून तिकडे चक्क बसतात आणि नंतर त्यांची कामं करतात. सो ह्या जे गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये खूप इलेक्ट्रिक कन्झम्पशन होतं आणि तुमचं मीटर जे आहे ते खूप फास्ट वाढतं. सो ह्या गोष्टी अवॉइड करा. ह्याच्यात फार तुम्हाला काही कष्ट नाही करायचे पण तुमचे पैसे मात्र खूप वाचणार आहेत. डोंट वेस्ट, म्हणजे काहीही फुकट घालवू नका. बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुम्ही रिसायकल करून वापरू शकता. सो कोणतीही गोष्ट फेकण्यापूर्वी तिला रिसायकल करून निदान एकदा तरी वापरा. मग ती प्लॅस्टिकची बॉटल असो, एखादा कपडा असो, काहीही असो. ती मी तुम्हाला दाखवेन. चहा पावडरची जी एक बॅग येते, एअरटाईट बॅग येते, त्याच्यामध्ये ती बॅग आम्ही कोथिंबीर ठेवायला वापरतो. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं चेक करा. किंवा आता यूट्यूबसारखं गोष्ट तुमच्या हातात आहे. सो तिकडे तुम्ही जरी टाकलं की माझ्याकडे ही वस्तू आहे त्याला रिसायकल कसं करायचं तर अगदी तुम्हाला 100 ऑप्शन्स मिळतात. सो त्या गोष्टी तुम्ही रिसायकल करा. अन्न वाया घालवू नका. बरीच लोक अन्न वाया नाही घालवत पण शिळं खात राहतात. सो तो ऑप्शन ठेवू नका ना, कारण शिळं अन्न सुद्धा तब्येतीसाठी चांगलं नाही आहे. सो करतानाच प्रमाणात करा. उगाच जास्त बनवून ठेवायचं आणि नंतर मग ते शिळं करून खायचं किंवा मग टाकून द्यायचं, तसले प्रकार करू नका. तुम्ही म्हणत असाल की ही खूप जास्त शिकवते, पण प्लीज असं समजू नका. तुमची मोठी बहीण किंवा तुमची मैत्रीण, तुमची मुलगी या नात्याने मी तुम्हाला या गोष्टी सांगते आहे. कारण कदाचित माझी काही शब्द, माझ्या तोंडचे काही शब्द किंवा थोडीशी बोलण्याची पद्धत एखाद्या व्यक्तीला खटकू शकते. सो त्यासाठी मी आधीच तुमची क्षमा मागते. पण माझा हेतू खूप चांगला आहे. सो तो हेतू लक्षात घ्या आणि तुमच्या घरातलीच एक व्यक्ती तुम्हाला हक्काने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते असं समजून ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि तुमच्या डे टू डे लाईफमध्ये ह्या गोष्टी सामावून घ्या. यूज पब्लिक ट्रान्सपोर्ट और सायकल.
म्हणजे आठवड्यातला एक दिवस असा ठेवा की ज्या दिवशी तुम्ही इधर पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज कराल किंवा मग जर मॅनेजेबल असेल तुम्हाला तर सायकल यूज कराल. ह्याने बऱ्याच गोष्टी साध्य होतील. एक म्हणजे तुमची हेल्थ चांगली राहील. जर तुम्ही सायकलने जात असाल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरताय, सायकल वापरताय, ह्याने एन्व्हायरमेंट चांगलं राहील. ट्रॅफिक प्रॉब्लेम जर बऱ्याच लोकांनी जर हे पाळायला सुरुवात केली तर खूप प्रमाणात ट्रॅफिक प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होईल. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे खूप पैसे वाचतील. अगदी 20 किलोमीटर अंतर जरी आपण धरलं, तुमचं ऑफिस घरापासून ऑफिस जर आहे 20 किलोमीटर अंतर धरलं तर कारने साधी जरी कार असली तरी 20 किलोमीटरसाठी 100 ते 150 रुपये तुम्हाला पेट्रोल खर्च येईल. 2 वेळचे 300 नाही 250 रुपये खर्च धरा. 200 ते 250 रुपये खर्च जर तुम्ही आठवड्यातला एक दिवस पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा सायकल यूज करून जर 250 रुपये जर वाचवलेत तर महिन्याला तुम्ही 1000 रुपये वाचवू शकता. फक्त एक दिवस पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून आठवड्यातला. म्हणजे इट्स नथिंग. जर तुमचं 5 डेज 6 डेज वर्किंग आहे त्यातला जर फक्त एक दिवस तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरताय तर तुम्ही 1000 रुपये वाचवताय महिन्याला. आणि फक्त ही गोष्ट करून तुम्ही वर्षातले 12,000 रुपये वाचवताय. आपला नेक्स्ट पॉइंट ट्रान्सपोर्ट रिलेटेडच आहे आणि तो म्हणजे कारपूल. कारपूल ही कॉन्सेप्ट फॉरेनमध्ये खूप कॉमन आहे पण इंडियात सुद्धा आता बरीच लोक ती फॉलो करता आहेत. कारण सेम की ट्रॅफिक प्रॉब्लेम आहे, पैसे खूप खर्च होतात. ह्यासाठी कारपूल हा खूप चांगला ऑप्शन आहे. कारपूलमध्ये एकाच डेस्टिनेशनला जाणारी लोक एकच कार काढतात आणि 4-5 जण ती शेअर करतात. मग आठवड्यातला मग ते लोक ठरवतात आठवड्यातला एक दिवस हा माणूस स्वतःची कार काढणार आणि बाकी सगळे त्याच्या कारमध्ये बसून जाणार. मग दुसऱ्या आठवड्याला दुसरा माणूस त्याची कार काढणार, मग हे बाकीचे सगळे त्याच्या कारमध्ये बसून जाणार. असे प्रत्येकजण टर्न बाय टर्न स्वतःची कार काढतात आणि सगळ्यांना लिफ्ट देतात. सो ही खूप सुंदर कल्पना आहे ज्याच्यामध्ये तुमचे पैसे वाचतात. तुम्ही ऑफिसला किंवा जिथे कुठे जाताय तिकडे छान सगळे मिळून जाऊन गप्पा मारत जाऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ट्रॅफिक आणि पोल्युशन सारख्या गोष्टीसाठी जो आता सध्या खूप मोठा मुद्दा आहे त्या गोष्टीला कमी करण्याचं हे खूप मोठं साधन आहे. सो ऑफिसला जाण्यासाठी किंवा शाळेत जाण्यासाठी बरीच आता एकाच एरियात राहणारी मुलं स्पेसिफिक एक बिल्डिंग धरा, तुमच्या बिल्डिंगमध्ये बरीच मुलं तुमच्याच मुलीच्या शाळेत जाणारे असतील तर प्रत्येक पेरेंट सगळेजणच काही स्कूल बस लावत नाहीत. बरेच पेरेंट्स स्वतःची कार काढतात. मग इन दिस केस तुम्ही कार काढा आणि बाकी जे काही तुमच्या मुलाच्या शाळेत जाणारी मुलं आहेत तुमच्याच बिल्डिंगमध्ये राहणारी त्या मुलांना तुम्ही लिफ्ट द्या. काही दिवसांनी एक आठवडा असं तुम्ही करा. दुसऱ्या आठवड्यात त्याचे मित्रमैत्रिणीचे आई वडील कार काढतील, तुमचा मुलगा त्यांच्या कारमधून जाईल. सो ह्याने होईल काय, ह्या तर सगळ्या गोष्टी आहेतच पण तुमचं जे रोजचं एक काम तुम्हाला जी ड्युटी लागलेली आहे त्यातून सुद्धा तुम्ही वाचू शकता. आपला नेक्स्ट पॉइंट आहे तो मुलांना घेऊनच आहे, तो म्हणजे यूज लोकल लायब्ररीज. बऱ्याचदा काय होतं, मुलं लहान असतात, आपण त्यांच्यासाठी खूप खेळणी घेऊन येतो, खूप गेम्स घेतो पण आणि होतं काय की काही दिवसातच त्या खेळण्याची जी नवीन नवलाई आहे ती संपल्यानंतर ते खेळणं एका कोपऱ्यात पडून जातं. सो अशा केसमध्ये तुम्ही जो काही एक स्पेसिफिक पैसे त्याच्यामागे खर्च केलेले आहेत ते तसं बघायला गेलं तर फुकटच जातात. आपण तसा विचार करत नाही, हा भाग वेगळा. पण सत्य परिस्थिती तीच आहे की ते पैसे फुकट जातात कारण ते मूल त्याच्यातली गंमत संपल्यानंतर ते बघतही नाही त्या कारकडे म्हणा, डॉलकडे म्हणा किंवा आणखीन कसला गेम असेल त्याच्याकडे. सो अशा केसमध्ये आता खूप एक छान कॉन्सेप्ट आलेला आहे तो म्हणजे लायब्ररीज. बरेच लोक स्वतःच्या घरी म्हणा किंवा प्रोफेशनल लायब्ररीज आहेत जिथे तुम्ही पुस्तकांच्या लायब्ररीसारखं तिकडे स्वतःला रजिस्टर करू शकता आणि मग तुम्हाला दर आठवड्याला एक गेम मिळतो, एखादं खेळणं मिळतं. तुम्ही एज ग्रुप सांगायचा तिकडे स्वतःच्या मुलाचा मुलीचा आणि त्यानुसार ते तुम्हाला ते गेम्स सजेस्ट करतात. तो गेम तुम्ही आणू शकता घरी, तुमचं मूल त्याच्याबरोबर छान आठवडाभर खेळू शकतं. त्याच्यातली गंमत एका आठवड्यानंतर संपते. मग तो गेम तुम्ही तिकडे परत रिटर्न करायचा आणि परत नवीन गेम किंवा नवीन खेळणं घेऊन यायचं. सो अशा ह्याच्याने काय होतं, खूप
कमी पैशामध्ये, कारण त्याची जी रजिस्ट्रेशन फी असते किंवा त्याची जी मंथली फीज असते ती खूप नॉमिनल असते. तुमच्या एका खेळण्याच्या बरोबरीची ती फी असते. सो त्या एका खेळण्याच्या फीमध्ये तुमचं मूल खूप वेगवेगळ्या गेम्स बरोबर आणि टॉईज बरोबर खेळू शकतं. आणि सेकंड थिंग, तुमचं अजून एक फायदा तो होतो की तुम्हाला स्टोरेजसाठी मग वेगळी जागा ठेवायला लागत नाही. कारण नॉर्मली आपल्या घरांमध्ये ती खेळणी जुनी झाल्यानंतर त्याला ठेवायला पण एक वेगळं स्टोरेज आपल्याला करायला लागतं. कारण ती खेळणी इतकी चांगल्या कंडिशनमध्ये असतात की ती टाकून द्यायला किंवा खरोखरच त्या वयाचं दुसरं कोणी मूल असेल त्याला देणं सुद्धा कितपत त्याच्या आईवडिलांना आवडेल, ह्या बऱ्याच गोष्टी असतात. सो मग त्या कुठेतरी पडून राहतात. सो अशा केसमध्ये लायब्ररी, गेम लायब्ररी, टॉय लायब्ररी आता ही नवीन कॉन्सेप्ट आलेली आहे, ज्याच्यामध्ये जसं जसं एज वाढत जातं तशी तशी तिकडे त्यांना वेगवेगळी पुस्तकं मिळतात, टॉईज मिळतात, खेळणी मिळतात आणि गेम्ससुद्धा मिळतात. खूप छान छान गेम्ससुद्धा असतात. ब्रेन गेम्स आहेत, बरेच गेम्स आहेत. काही लायब्ररीज अशा आहेत की जिथे तुमची मुलं जाऊन बसून खेळू शकतात. पॉईंट आहे बाय जेनेरिक. जेनेरिक म्हणजे जनरल आयटम्स, ब्रँडेड, जे ब्रँडेड नाही आहेत असे. मग ते कपडे असतील, मग ते फूड आयटम्स असतील. बऱ्याचदा काय होतं, एखादा आयटम आपण ब्रँड बघून, ॲड बघून, टी व्हीवर ॲड बघून आपण ती वस्तू ठरवतो, अरे वा ही छानच असणार, आणि सायकोलॉजिकली आपलं त्या गोष्टीबद्दल एक मत झालेलं असतं आणि आपण ती गोष्ट वापरायला सुरुवात करतो. पण असं न करता आपण जे लोकल ब्रँड्स आहेत किंवा अगदी तोच ब्रँड नाही पण त्याच्यापेक्षा जो स्वस्त आयटम आहे असे आपण चेक केले पाहिजेत. आणि जर त्याची क्वालिटी आणि तुमच्या ब्रँडेड वस्तूची क्वालिटी जर मिळती जुळती असेल तर नक्कीच तुम्ही ते आयटम्स स्विच केले पाहिजेत, तो ब्रँड स्विच केला पाहिजे. ह्याने दोन गोष्टी होतात. एक तर लोकल जे बिझनेसमॅन आहेत, लोकली जे बिझनेस करतायत त्यांना मदत होते, कारण सगळेच जर ब्रँडेड वस्तू घ्यायला लागले तर मग लोकल जी लोक मेहनत करतायत आणि बिझनेस करतायत त्यांच्या वस्तू कोण घेणार. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचेही पैसे वाचतात. अगदी छोटंसं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुमचा एखादा XYZ राईस आहे, तो जर 40 रुपये किलोचा असेल किंवा 50 रुपये किलोचा धरा, तो जर 50 रुपये किलोचा असेल आणि साधा सुट्टा म्हणा किंवा दुसऱ्या ब्रँडचा, साध्या ब्रँडचा जर राईस असेल, तो जर 45 रुपये किलोचा असेल तर तुम्हाला जर दर महिन्याला 20 किलो लागतात तर तुम्ही एका किलो मागे 5 रुपये वाचतायत तुमचे आणि 20 किलो मागे 100 रुपये वाचतायत. सो महिन्याला जर तुम्ही 100 रुपये वाचवताय तर वर्षाला 1200 रुपये फक्त तांदळाचा ब्रँड चेंज केल्यामुळे तुमचे वाचतायत. सो असे जर तुम्ही वेगवेगळे ऑप्शन्स चेक केलेत, फक्त त्याच ब्रँडला चिकटून न राहता थोडंसं जर ट्राय करा, एखाद्या महिन्यात एखादा 1 किलोची वस्तू घेऊन बघा किंवा एखादी दुसरी वस्तू घेऊन बघा. जर तुम्हाला त्याची क्वालिटी आवडली तर स्विच करा. रेंट आउट एक्स्ट्रा स्टफ म्हणजे तुमच्याकडे जर काही एक्स्ट्रा सामान असेल, मग ते काहीही असेल, कुठलीही गोष्ट जर तुमच्याकडे एक्स्ट्रा आहे तर तुम्ही ती रेंटने देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्याकडे कॅमेरा आहे, आता कॅमेरा ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला काही रोज नाही लागत. सो एखाद्या व्यक्तीला जर कॅमेराची गरज आहे, त्याला कसलं फोटोशूट करायचं आहे किंवा तो कुठे जातोय पिकनिकला, तर तुम्ही त्याला ती रेंटने देऊ शकता. किंवा अजून बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्ही रेंटने वापरायला देऊ शकता. कपडे ही अशी गोष्ट आहे की जी तुम्ही अगदी रेंटने देऊ शकता. आपण ॲक्च्युली ह्या गोष्टींचा विचार करत नाही. बऱ्याचदा काय होतं, कोणाचं तरी लग्न कार्य आहे आणि त्यावेळेला आपण खूप महागातले कपडे घेतो आणि नंतर ते कपडे फिट होत नाहीत किंवा आपला स्वतःचा चॉईस चेंज होतो, ते घालावेसे वाटत नाहीत आणि नंतर ते पडून राहतात. इन धिस केस तुम्ही ते कपडे ज्या व्यक्तीला त्याची गरज आहे, घालायचे आहेत त्या व्यक्तीला, अशा व्यक्तीला ते रेंटने देऊ शकता. टॉईज आहेत, खूप चांगल्या कंडिशनमधले तुमच्याकडे असलेले टॉईज, गेम्स हे तुम्ही रेंटने देऊ शकता. जसं मी मगाशच्या पॉईंटमध्ये सांगितलं की बरीच लोक घरून सुद्धा टॉय लायब्ररी चालवतात.
की ज्याच्यामध्ये ते स्वतःकडचे टॉईज, बुक्स आहेत, चांगली चांगली पुस्तकं आपण वाचायला घेतो, पण पुस्तक एकदा वाचलं, दोनदा वाचल्यानंतर पुन्हा पुन्हा काही आपण तीच पुस्तकं वाचत नाही ना, आपण ती टाकून देत. अशा केसमध्ये ती पुस्तकं आहेत, ते गेम्स आहेत, टॉईज आहेत, आपण रेंटने देऊ शकतो. चांगले चांगले कपडे आहेत ते रेंटने देऊ शकतो. सो ह्या गोष्टींचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. सो त्या गोष्टी अशाच पडून राहण्यापेक्षा त्यातनं एखादी इन्कम जनरेट होऊ शकते. सेल आउट एक्स्ट्रा स्टफ म्हणजे मगाच्या पॉईंटमध्ये जसं आपण रेंटने जे आपल्याकडचं एक्स्ट्रा स्टफ आहे ते रेंटने द्यायचं म्हणत होतो, तसंच जर तुम्हाला तो सगळा खटाटोप करायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट ती सेलसुद्धा करू शकता. आजकाल ऑनलाईनसुद्धा अशा बऱ्याच साईट्स आहेत ज्याच्यावरती तुम्ही तुमच्या ज्या सेल करायच्या वस्तू आहेत त्या तुम्ही तिकडे टाकू शकता आणि ज्या व्यक्तीला गरज आहे त्या वस्तूची आणि ज्याला ती आवडली आहे ती व्यक्ती येऊन ती विकत घेऊ शकते. मग सेम आहे की तुमच्याकडे लग्नकार्य असल्यानंतर किंवा घरात काही फंक्शन असेल तर बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे क्रॉकरी येते, डिनर सेट्स येतात किंवा घड्याळं येतात. अशा वेळेला तुम्हाला त्या सगळ्यांची गरज नसते, पण मग कटलरी आहे, सो डिनर सेट आहे. सो अशा केसमध्ये तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत अनयुज्ड आहेत, खूप चांगल्या कंडिशनमधल्या आहेत, त्या तुम्ही सेल करू शकता. सो हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे की वस्तू उगाचच घरात ठेवून देण्यापेक्षा आणि घरातलं काय म्हणतात एक गार्बेज वाढवून ठेवण्यापेक्षा आणि स्टोरेज ऑक्युपाय करून ठेवण्यापेक्षा तुम्ही ते विकू शकता आणि एक चांगली रक्कम हातात येईल. त्या गोष्टीचा उपयोग तुम्ही तुम्हाला हवे असलेली दुसरी एखादी गोष्ट घेण्यासाठी करू शकता. आपला नेक्स्ट पॉईंट आहे राऊंड अप युअर शॉपिंग. राऊंड अप युअर शॉपिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखादी वस्तू घेतली आहे 780 रुपयाची, तर त्या 780ला तुम्ही राऊंड अप करायचं तुमच्या हिशोबाप्रमाणे. मग तुम्ही त्याला 800 करू शकता, 900 करू शकता, 1000 करू शकता. सध्या आपण 800 धरू. 780ची जर तुम्ही वस्तू घेतली आहे तर त्याला राऊंड अप करून 800 करायचे आणि ते जे 20 रुपये आहेत ते तुम्ही साईडला ठेवून द्यायचे, म्हणजे सेव्ह करायचे. म्हणजे 780ची वस्तू न घेता मी 800ची वस्तू घेतली असं डोक्यात ठेवायचं आणि ते जे 20 रुपये आहेत ते तुम्ही तुमच्या बँकेत म्हणा किंवा पिगी बँकमध्ये म्हणा ठेवून द्या. अशा प्रत्येक शॉपिंगला जर तुम्ही राऊंड अप करून जर अगदी 10-10, 20-20 रुपये जरी तुम्ही राऊंड अप करून जर ते तुमच्या पिगी बँकमध्ये टाकत राहिलात तरीसुद्धा तुम्हाला लक्षात येईल एंड ऑफ द इयर खूप मोठी रक्कम जमा झालेली असेल. सो हा खूप छान आयडिया आहे ही, की जेव्हा आपण 780ची शॉपिंग करतो तेव्हा आणखीन 20 रुपये द्यायला आपल्याला काही वाटत नाही 800 करायला. सो ते 20 रुपये लगेच घ्यायचे आणि पिगी बँकमध्ये टाकून द्यायचं. पण जेव्हा घर घेतो तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम आपण ते पार्किंग सकट घेतो आणि बऱ्याचदा होतं काय की दिवसभर तर आपण ऑफिसला गेलेलो असतो, सो आपले पार्किंग लॉट जो आहे तो मोकळाच असतो. मग इन दॅट केस तुम्ही तुमचा पार्किंग लॉट जो आहे तो रेंटने देऊ शकता दिवसभरासाठी एखाद्या व्यक्तीला ज्याला गरज आहे आणि संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही तुमची कार ठेवू शकता. किंवा जर तुमच्याकडे स्वतःकडे जर कार नसेल आणि जर तुम्ही पार्किंग लॉट घेऊन ठेवला असेल तर तुम्ही फुल टाईमसाठी सुद्धा तो पार्किंग लॉट रेंटने देऊ शकता आणि त्या पार्किंग लॉटमधून एक छान मोठी रक्कम तुम्ही एनकॅश करू शकता. आणि बरीच लोक असं करतात, कारण जसे टेनंट्स आहेत किंवा बरीच लोक आहेत की ज्यांच्याकडे एक नाही 2 कार असतात, सो ते शोधातच असतात की आम्हाला एखादा जर एक्स्ट्रा पार्किंग लॉट मिळाला तर बरं होईल. सो अशा केसमध्ये तुम्ही तुमचा पार्किंग लॉट त्यांना फुल टाईम किंवा पार्ट टाईम वापरायला देऊ शकता. आपले जे काही कपडे आहेत ते आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या बहिणी बहिणींमध्ये किंवा भावाभावांमध्ये एक्सचेंज करणं. कारण आपण जे कपडे घेतो ते खूप चांगल्या क्वालिटीचे कपडे असतात आणि खूप चांगल्या कंडिशनमध्ये असतात, आपलं वापरणं चांगलं असल्यामुळे. सो अशा केसमध्ये आपण कपडे एक्सचेंज करू शकतो. प्रत्येक वेळेला काय होतं की आपल्याला आपल्या कपड्यांपेक्षा ना आपल्या मैत्रिणीचे, आपल्या बहिणीचे कपडे जास्त आवडत असतात. असं एखादे 1-2 ड्रेसेस तरी असतात की तिचे मला खूप आवडतात असं असतं. मग इन दिस केस तुम्ही तुमचे कपडे तिला दिले, तिचे कपडे तुम्ही घेतले. एखादं फंक्शन आहे किंवा एखादी पार्टी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जर एक्सचेंज करता आले कपडे, सो हा सुद्धा एक खूप छान ऑप्शन आहे की ज्या केसमध्ये तुम्ही स्पेसिफिकली त्या पार्टीसाठी किंवा त्या फंक्शनसाठी नवीन कपडे न घेता, शॉपिंग न करता, तुमची एखादी खूप जवळची मैत्रीण आहे तिचे कपडे घेतले किंवा तुमच्या बहिणीकडचे, फॅमिलीमध्ये जर कोणाचे कपडे घेतले तर खूप छान आहे हा ऑप्शन.
सेपरेट फाईल्स ठेवा. तुमचे वॉरंटी कार्ड्स आहेत, बिलं आहेत, त्याची एक स्पेसिफिकली फाईल तयार ठेवा. मग तुमचे कुठलीही शॉपिंग असेल, मग ते दागिने असतील, ती वेगळी ठेवा. तुम्ही एखाद्या इलेक्ट्रॉनिक आयटम्स घेतलेले आहेत, टी व्ही, फ्रीज, मिक्सर, AC, मायक्रोवेव्ह, काही फॅन आहे, लाईट्स आहेत, ह्याची बिलं येतात, वॉरंटी बिल्स येतात. सो ह्या तुम्ही ठेवल्या पाहिजेत. कारण बऱ्याचदा मोस्ट ऑफ द आयटम्सना 1 वर्षाची तरी वॉरंटी असते. सो अशा केसमध्ये काय होतं, जर वर्षभराच्या आत तुमची जर ती वस्तू खराब झाली तर तुम्ही ती वॉरंटी कार्ड दाखवून कमी पैशांमध्ये किंवा फ्रीमध्ये तुम्हाला ती वस्तू रिपेअर करून किंवा एक्सचेंज करून मिळते. पण जर तुमच्याकडे ते बिलच नसतील दाखवायला किंवा वॉरंटी कार्डच नसेल दाखवायला, तर मग तुम्हाला संपूर्णपणे स्वतः तो खर्च करायला लागतो. सो कीप सेपरेट फाईल्स फॉर वॉरंटी कार्ड्स, बिल्स. ही खूप चांगली सवय आहे जी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. माझ्या या दोन्ही सिरीजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एका डॉक्युमेंटरीची लिंक पाठवते तुम्हाला. अमोल गुप्ते दिग्दर्शित ही डॉक्युमेंटरी आहे, अर्ध्या तासाची. आपल्याच विषयाला धरून आहे. सिस्टमॅटिक पद्धतीने जर इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग्ज जर तुम्ही केलेत तर काय चमत्कार घडू शकतो हे त्यांनी खूप प्रॅक्टिकली दाखवलेलं आहे. खूप सुंदर पद्धतीने दाखवलेलं आहे आणि अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे हे बघू शकतात. सो मला ही फार आवडली म्हणून मी ही तुमच्याबरोबर शेअर करते. तर तुम्ही नक्की आवर्जून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आय एम शुअर की तुम्हाला हे सिरीज 1 आणि सिरीज 2 मिळून जे काही 25-30 टिप्स आहेत ह्या खूप भावल्या असतील, आवडल्या असतील आणि ह्या फार सोप्या आहेत. काय फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे की ज्याच्यावरती खूप गाढा अभ्यास करायचा आहे. फक्त एक पाहिजे की मनापासून इच्छा पाहिजे की येस, मला पैसा कमवायचा आहे, मला पैसा वाचवायचा आहे आणि मला माझ्या पैशाने एखादी गोष्ट मिळवायची आहे. सो हे एकदा पक्कं करा. तुम्हाला कोणती गोष्ट मिळवायची आहे ते ध्येय पक्कं करा आणि मग स्काय इज लिमिट. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत दिसेल की तुम्ही कुठे कसा पैसा वाचवू शकता. तुमचा स्वतःचा बिझनेस किंवा नोकरी जी आहे ती व्यवस्थित करा. त्याच्यात जास्तीत जास्त प्रगती करण्याचा प्रयत्न करा. कारण पैसा वाचवणं हा एक सेकंडरी ऑप्शन आहे, पण तुमची इन्कम वाढवणं हा सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे, सगळ्यात महत्त्वाचा सोर्स ऑफ इन्कम आहे. हे सगळे तुम्हाला, हे जे ऑप्शन्स आहेत, जे मी टिप्स दिलेत, ह्या सगळ्या तुम्हाला हातभार लावणाऱ्या टिप्स आहेत. पण मेन तुमची नोकरी किंवा बिझनेस जो आहे ते मेन आहे तुमचं सोर्स ऑफ इन्कम. सो तुमचे सोर्सेस ऑफ इन्कम वाढवण्याचा प्रयत्न करा. आपला पुढचा जो व्हिडिओ आहे तो मोस्टली तुमचे सोर्सेस ऑफ इन्कम तुम्हाला कसे वाढवता येतील, तुमचा आहे तो जॉब किंवा बिझनेस चालू ठेवून, ह्याच्यावर असणार आहे. सो तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. त्याच्यासाठी तुम्हाला माझं चॅनेल जे आहे ते सबस्क्राईब करावं लागेल आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकन आहे त्याला प्रेस करावं लागेल. सो जेव्हा केव्हा माझा नेक्स्ट व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला आधी कळेल.